चला सुनबाई घरला चला। अहो इथं थांबून काय करणार आहे? आणि आज होळीचा सण आणि असं घडलं बघा। आता सण साजरा कसा करायचा? सुनबाई होळी दरवर्षी करतोय तशी होणार, काय त्याची चिंता करू नका, त्यात काय फरक पडणार नाही। तू काय करायलीस? काय नाही, ते फोटो काढायला लागलं, पोलिसांनी दाखवायला बरं पडतील ना? होय होय। अपूर्वा अपूर्वा मला आता नको जास्त विचार करूस। तुम्ही व्हा पुढं, मी येते मागून। अगं तू एकटी थांबणार आहेस काय? अगं नाही, म्हणजे विजय येणार आहे ना, मग येऊ आम्ही दोघं एकत्र। नाही तिकडेच यायला लागलोय मी। हा ठेवतो। काय दे ना, तू अजून येतोय? नाही ना जरा आजूबाजूला चौकशी केली। अहो ते होळीसाठी पूजेचं सामान आणायचंय ते। हा आता पोलीस स्टेशनला चाललोय, येताना ते पण घेऊन येतो। काय रे जया, कुठं गेलता तू? विटू कुठे? विटू काका घराकडे गेलाय। तू कुठं गेलता? आम्ही चौकशीसाठी गेलो होतो एका ठिकाणी, शंकर शेटकडं। होय, पण आता फक्त चौकशीच करून आलोय। काय म्हणलं? काय घराकडे गेल्यावर सांगतो की। हा ठीक आहे, पोलीस काय ते बघून घेतील, तुम्ही असं एकटं जात जाऊ नका त्याच्याकडे। होय। अपूर्वा कुठं आहेत? आता येते, तुझीच वाट बघायला लागले। तुम्ही पुढं व्हा, मी त्यांना घेऊन येतो। हे बघ लवकर ये, आज होळी आहे। होय मम्मी, लवकर येतो लवकर। हा चला। नाना मी पुढे होतो। निघायचं का घराकडं? सगळे गेले, आपण पण गेलं पाहिजे। अहो इथं नुसतं बसून काय होणार आहे? खरंय तुझं, काहीच होणार नाही। माझ्या नशिबातच सक्सेस नाहीये बहुतेक। असं काही नाही। बघ ना, मी काहीतरी चांगलं सुरू करायचा प्रयत्न करते, सगळं नीट सुरूही होतं, पण मग का असं सगळं एकाच जागी येऊन थांबतं? हे बघा, तुम्ही पहिल्यांदा हे सगळं डोक्यातनं काढून टाका, सगळं व्यवस्थित होणार आहे आधीसारखं। कसं होणार आहे पूर्वीसारखं? सांग ना, पुन्हा कुठून आणि कशी सुरुवात करायची? तुम्ही आधी शांत व्हा, मी हाय नव। आपण हार मानायची नाही। आणि राहिला प्रश्न चोरीचा, तर ज्यानं कोणी हे केलंय त्याला नाही उभा आडवा केला तर नाव नाही सांगणार विजय दीनानाथ चव्हाण, मग तो कोणी पण असू दे। गेलेलं सगळं सामान खेळ्यास सकट परत आणून देतो की नाही बघा।
काहीतरी उपाय काढायला पाहिजे. या चोरांचा काही नेम नाही. आता आपलं हॉटेल फोडले, उद्या हे दुकान फोडायला मागं पुढे बघायची नाहीत. पण आपण करायचं तरी काय? चोरी होऊ नये म्हणून का नाही काहीतरी उपाय काढायला पाहिजे. काहीतरी डोसकं लावायला पाहिजे. हो ऐका की, मी काय म्हणते, आपल्या दुकानात जर आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर? भारी आयडिया आहे की. पण कसं आहे माहिती आहे रेखे, किती बी मोठं सीसीटीव्ही कॅमेरे बसवले का नाही, चोर बरोबर चोरी करतातच. काही काही चोर असे असतात का नाही, कॅमेरे बी चोरून नेतात. काय? होय, काहीतरी वेगळी आयडिया करायला पाहिजे. हा, आपण असं करूया की काय? रात्रीच्या वेळेला दुकानाच्या आजूबाजूला सगळीकडनं करंट फिरूया. म्हणजे कसं, चोर आलीत की त्याला डायरेक्ट चिकटलीतच म्हणून समज, तिथंच गपगार पडतील. आणि आपण सकाळी आल्यानंतर का नाही मग त्यासनी पकडून देऊया की. कशी वाटली आयडिया? गबसा, असलं काय करंट बिरंट काही नको. एखादा भला माणूस यायचा आणि चिटकायचा त्याला. दुसरा काहीतरी उपाय काढा. हे बी नको. हे कसं? हो, बाजूला उभे की. आओ, आपण एक काम करूया, ह्याच्यापेक्षा जाड साखळी की नाही शिलाई मशीनला गुंडळूया आणि कशाला तरी बांधून ठेवूया. म्हणजे कसं, आपण दुकानातलं काही वाचू नाही शकलो तरी हे मशीन तरी वाचू शकतोच. होय, चांगली आयडिया. पण बघा की, हॉटेल कसलं भारी चाललेलं आहे का नाही. पुन्हा सगळं नव्या जोमानं चालू होतं, पण मध्येच कुणाची नजर लागली काय कळनाच झालंय बघा. विजया, आज काय रे? म्हणजे अरे मी विचारायला लागलोय तुला, आज काय आहे? अरे असं का करायलाच एकदम? हे काय दिसतंय की होळी आहे आज. बरोबर, होळी आहे. हा, आता होळी काय आहे जरा सांग बघू. अरे ये तू, काय चाललंय काय तुझं? ना थांबा की जरा, एक मिनिट जरा. हा सांग, होळी काय आहे सांग जरा, मोठ्यानं सांग. होळी काय आहे म्हणजे मला प्रश्नच कळत नाहीये. हा, मी बंजावून गेलोय एकदम. थांब निते, तू सांग होळी काय असते सांग. होळी होळी एक सण आहे. हा, होळी हा सण आहे, मान्य आहे सगळ्यांना? हा. अरे मग सण सणासारखा साजरा करा की. काय चेहरे गेला तुम्ही सगळ्यांनी. अपूर्वा, अगं होळी सण आहे, जरा उत्साह पाहिजे. गप्प राहून सण साजरा होत नसतोय. खरं तर होळीला बोंबलायचं असते मोठ्यानं. अरे पेटवा की होळी. होळी पेटवा आणि जे काही घडले की नाही ते सगळं त्या होळीत टाकून पेटवा. उत्साह पाहिजे सगळ्यांच्यात. चला. अरे उद्याचा दिवस असा भारी उजडणार आहे बघा, नवीन जोश येतोय का नाही बघा सगळ्यात. अपूर्वा, इजा, अजाबात खचून जायचं नाही. कॉन्स्टेबलने येऊन आपल्या हॉटेलचा पंचनामा केलाय, रितसर तक्रार नोंदवली आहे. सगळं चांगलं होणार. आई अंबाबाई, आमचं चोरीला गेलेलं सगळं सामान परत मिळू दे ग बाई. यंदाची होळी एकदम भारी वाटते बरं का. तिकडं चव्हाणाच्या घरात होळी पेटली की नाही कुणास ठाऊक. अहो होळी कसली पेटली होती, गपगार बसले असतील विचार करत चोरी कोणी केली म्हणून. मला काय वाटतं माहिती का, आपल्याला पेटवायला लई साहित्य आहे. मोठे टेबल खुर्च्या ते दिव्या पेटवून
होळी कशी धडारात पेटल. थोडा झाला काय ती सामान काय आपण होळीत घालायला आणलंय वे. आणि ते सामान जर होळीत घालून होळी पेटावली तर त्याचा धूर एवढा होईल की समजा गावाला कळल ना. हे बाकी काय मी म्हणाचे त्या चव्हाणांच्या बायकांनी असा धडा मिळाला की नाही मोठ्या चोरात गेलेल्या हॉटेल चालवायला आमासनी मारून. मला तर त्या अपूर्वा आणि विजयाच्या चेहऱ्यावरचा उडलेला रंग बघायचा आहे. त्यांना काय वाटलं यो शंकर शेठ घाबरला आणि गप बसला. असं होत नसतंय. करा होळी करा, दुर्वड करा, रंगपंचमी करा, पण तुमच्या चेहऱ्यावरचा रंग उतरवून तुमचा चेहरा पांढरा फाटक करतो का नाही बघा. एकेकाला असा रडवतो का नाही की आयुष्यात हसणे विसरून गेले पाहिजेत. ते शंकर शेटकडे गेलता, काय झालं आज? काय सांगितलं नाही? विजयाने मी गेलो होतो शंकर शेटकडे. विचारलं त्याला चोरीबद्दल. अपेक्षेप्रमाणे त्यानं हात वर केले. माझा आणि चोरीचा काही संबंधच नाही असं म्हणाला. हलकट माणूस आहे हो. मी 100% सांगतो नाना, चोरी त्यानंच घडवून आणली. मला पण तसंच वाटत होतं. अहो नाना, पण त्याच्या विरोधात आपल्याकडे काही पुरावे पण नाहीत. आता त्यानंच चोरी केली आहे हे आपण कसं सिद्ध करणार? बाबा मी काय म्हणतो, आपण पोलिसांना सरळ सरळ सांगू शकत नाही काय की आमचा डाऊट शंकर शेटवरच आहे म्हणून. 4 रपाटा पडले की बरोबर तोंड उघडते. नाही, आणि पोलिसांच्या हातून काही होणार नसेल तर मग आम्ही आमच्या पद्धतीने बघतो. काय गरज नाही, कुणी कायदा हातात घ्यायची गरज नाही अजिबात. आणि असं पण पुरावा असल्याशिवाय आपण काय करायला नको. शंकर शेठ हलकट माणूस आहे. तरड्याच्या वर रंग बदलतोय मिनिटा मिनिटाला. बघू सध्या पोलीस तपासात काय ते बघू, नाहीतर मग आपण घेऊ ऍक्शन. का रे, तू का नाही जेवत? नाही, मी म्हणलं अपूर्वांसाठी थांबतो. ती कुठे आहे? नाना ती तिच्या खोलीत आहे. एकटी काय करते तिथं? माहित नाही नाना, पण मी येताना ना 3-4दा दात होटावलं पण तिने काही उत्तर दिलं नाही. त्याला बिचारीला टेन्शन आलं असणार सगळ्याचं. मी तिच्यासाठी कॉफी बनवते. मावशी कॉफी जेवायच्या वेळेला? हो अरे, पण तिला जरा फ्रेश वाटेल ना. नाही नको, राहू देत. आणि तसे हॉटेल सुरू केल्यापासून एवढं सगळं घडून गेलंय, त्यांना टेन्शन येणं अगदीच साहजिक आहे. मी काय म्हणतो, त्यांना जरा एकट्याला बसू द्यायचं का थोडा वेळ? असं नाही विजय, अपूर्वाने लवकर सावरायला पाहिजे. हे असं एकटं गप्प राहून काय होणार आहे? मला वाटतं आपण सगळ्यांनी तिच्याशी बोलूया आणि तिला जरा मदत करूया सावरायला. खाली घे, जा अपूर्वाला खाली घेऊन घे. लगेच ये. अपूर्वा तुम्ही इथं येऊन बसलाय वे? आम्ही घरभर शोधतोय तुम्हाला. खाली पण सगळे विचारतायत. अहो तुम्ही इथं बसून काय करताय? जा लिहिताय काय? लिहिताय आता? मी लिस्ट करते. लिस्ट कसली आता? घरातल्या वस्तू आणि भांड्यांची. ते कशाला आता? विजय हॉटेल असं बंद ठेवून नाही चालणार. म्हणून जोपर्यंत आपल्या चोरीला गेलेल्या सामानाचा पत्ता लागत नाही तोपर्यंत आपण घरातलं सामानच वापरू. हा म्हणजे कसं, मम्मी आणि मी हॉटेलच्या रेसिपीज करता करता घरचं जेवणही हॉटेलमध्येच बनवू आणि मग घरी डबे पाठवून देऊ. हा बरं, हे ठीक आहे. पण टेबलाचं आणि खुर्च्यांचं कसं करणार आपण? त्याचंही सॉल्युशन आहे माझ्याकडे. मी हॉटेल मॅनेजमेंट करताना ना वाचलं होतं की पूर्वी लोक ना जमिनीवर बसूनच जेवायचे.
आजही बरेच लोक जमिनीवर बसूनच जेवतात. त्याला काय म्हणतात, हा, भारतीय बैठक सॉर्ट ऑफ. आपण आपल्या हॉटेलात तसंच काहीतरी सुरू करू. हे सगळं ठीक आहे, पण मी असं म्हणतोय की पोलीस आत्ता येऊन पंचनामा करून गेलेत का नाही? जरा वाट बघा की, थोडी कळ काढा, बघा का तपासाचं काय होत. विजय, चोरी झाली म्हणून आपण हातावर हात ठेवून नाही बसू शकत. अहो बरोबर आहे, पण हे जास्त काही. आजवर खूप प्रॉब्लेम्स आलेत आपल्या आयुष्यात, ते फेस केलेच ना आपण. कधी मागे हटलो का? नाही ना. मग आता ही नव्याने सुरुवात करू. उद्यापासून हॉटेल पुन्हा जोमाने सुरू होईल आणि ते मी करणारच. काय ग अपूर्वा, बॅगा बिगा घेऊन कुठे निघाले? हॉटेलला. हॉटेलला? हॉटेलला जाऊन करणार काय? मम्मी, काल रात्री माझ्या डोक्यात एक आयडिया आली. मी विचार करत होते की घरातलं सगळं सामान आपण हॉटेलमध्ये घेऊन जायचं. म्हणजे कसं आहे ना, चोरी झाली म्हणून हॉटेल बंद ठेवून नाही चालणार. म्हणजे हे सगळं सामान हॉटेलला न्यायचं? बरं मला सांग, सिलेंडर आणि शेगडी कसं नेणार आहे? सिलेंडर आणि शेगडी घ्यायची गरजच नाहीये. मग आपण इंडक्शन वापरू ना. काय? त्याच्यावर सगळं कसं होणार? मम्मी, मला माहितीये आपण सगळं एकदम नाही बनवू शकणार, पण अगं छोटे छोटे पदार्थ त्यावर बनवून आपण सुरुवात तरी करू शकतो ना. पण आपण असं हॉटेल बंद ठेवलं आणि आपले कस्टमर्स परत निघून गेले तर मग ते आपल्या हॉटेलसाठी चांगली गोष्ट नाहीये. म्हणजे असं मला वाटतंय. अपूर्वा, खरंच मला कौतुक वाटतं ग पोरी तुझं. अगं माझ्यासारखी बाई गळून पडली असती. तुझी जिद्द बघितली आणि मला पण हुरूप आला. चल जाऊया हॉटेलमध्ये. हा पण थांब, सगळ्यांसाठी जेवण करून ठेवते. त्या रुपयावर एकटीवर बाहेर पडतं ना हो, म्हणून. हा मम्मी, तू त्याचीही काळजी करू नकोस. म्हणजे मी आणि विजय, म्हणजे आम्ही दोघांनी तोही प्लॅन वर्कआउट करून ठेवला. कसला प्लॅन? आम्ही असा विचार करत होतो की हॉटेलवरच आपण घरातलं जेवणही बनवू आणि घरी डबे पाठवून देऊ. म्हणजे कसं, हॉटेलवरही जेवण होईल आणि घरातल्या जेवणाचाही प्रश्न मिटेल आणि रूपा मावशीवरही लोड येणार नाही. हे मला पण आयडिया आवडली. चला लावूया कामाला. चल सांग काय काय घ्यायचं बरं. चल. हो, हे बघ, ही लिस्ट आहे, बघ लिस्ट प्रमाणे. हा मम्मी, तू प्लेट्स घे. हा बरं. शंकर शेठ पोरांच्या राशीला लागलाय, कधी सोडणार काय कळत नाही. का करत असेल तू? हो नाना, बोलून चालून गुंडे संपतो. त्याला काय कारण लागते होय? आणि यांची डोसकी कायम फिरलेलीच असतात. अपूर्वा आणि इजाला त्याला त्रास द्यायचा आहे, बाकी काही नाही. नाही देना, म्हणजे शंकर शेठनी समजा चोरी केली नसल पण आपण त्याच्यावर आळ घ्यायला लागलोय आणि दुसऱ्याच कोणी केली असेल तर काय? दुसरं कोण करणार ना? इतक्या वर्षात आपलं कुणाशी शत्रुत्व नाही, कुणाच्या अध्यात मध्यात पण नाही. आपण कोण कशाला करेल? नाही, ते सगळं खरं आहे, पण आता ती चर्चा थांबवा. आपल्यालाच काहीतरी हालचाल केली पाहिजे. पोलीस काय म्हणाले? तपास चालू आहे ना? व नाही, त्यांनी काय कळवलं नाही, पण त्यांचा तपास चालू आहे. मला काय वाटतं इटू, आपण आपल्या पातळीवर तपास चालू करावा. नाही म्हणजे त्यांना काय होईल, पोलिसांना जरा मदत होईल. हरकत नाही. म्हणतोय ते बरोबर आहे. काही करून हॉटेल लवकर सोडवायला पाहिजे रे. किती दिवस बंद ठेवणार? आणि अहो नाना, हॉटेल कुठलं बंद राहते? अपूर्वांनी निर्णय घेतलाय हॉटेल चालू ठेवायचा. अरे पण सामान तर काही नाही की तिथं. अहो माहितीये मला, पण त्यांनी ठरवलंच आहे हॉटेल सुरू करणार आहेत त्या आजपासून. आजपासून? होय. अवघड आहे. अहो सोपं केलं तिनं. अहो ती म्हटली की घरातलं सामान सध्या वापरूया. मला तर माहिती तिचं म्हणणं पटलं बघा. काय सांगायलाय? काय लय हिमतीची आहे बघा. संकट मागणं संकट आली पण डगमगली नाही, हिमतीनं सामोरं जाते. चला की मी पण येतो तुमच्या संग चोर शोधायला. चला. नाना, तुम्ही कुठे येत आहे? दादाने मी बघतो की. हा, तुम्ही थांबा घरात.
आता आम्ही सगळी घराबाहेर राहणार म्हटल्यावर घरात कोण नको होय. आणि तसं पण आम्ही तपासायला आताच निघाव म्हणतोय. आलोच मी आवरून. दादा हा? लवकर आटप हं. आपण नुसतंच तपासायला चाललोय हे लक्षात ठेव, नाहीतर ड्युटीवर असं वाटायचं तर वेळ लावायचं असेल. काय भाऊजी तुम्ही पण चेष्टा करायला लागले. इटू रिटायर झालो असलो तरी डिपार्टमेंटचे रग हाय अजून अंगात. अरे चेष्टा केली रे, सिरियसली घेऊ नको. नाही मलाच 3rd डिग्री दाखवायचं इथे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.